नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक गायकवाड. आज आपण चाललेलो आहोत कुर्डू या गावामध्ये. तर त्या ठिकाणी श्री नागनाथ महाराज मंदिर या देवाची आज त्या गावची यात्रा आहे. तर माझ्यासोबत आहेत ऋषिकेश क्षीरसागर, परतुल देवकुळे, साहिल गंभीरे आणि रोहन शिंदे. तर आम्ही 5-6 जणांचा ग्रुप यात्रेसाठी निघालेलो आहेत. कुर्डू या गावची यात्रा कशा प्रकारे साजरी केली जाते ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आपण जाऊयात कुर्डू या गावच्या यात्रेसाठी. चला. तर मित्रांनो, आपण कुर्डू या गावामध्ये आलेलो आहे आणि आपण आता या येशी मधून आतमध्ये इन होत आहे. मित्रांनो, तुम्ही हे पाहू शकता कुर्डू गावातील हे हनुमंताचे मंदिर. आपण आतमध्ये जाऊयात, बघूया कशा प्रकारे या ठिकाणचं मंदिर आहे. आणि मी या ठिकाणी हनुमंताचं दर्शन घेतलेलं आहे. मित्रांनो, हा स्तोरत आहे ज्यामध्ये नागनाथ महाराज यांच्या मूर्तीची स्थापना करून मिरवणूक काढण्यात येते. मित्रांनो, आता आपण मंदिराच्या एकदम जवळ आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता याच्या आतमध्ये मंदिर आहे. तर आपण देवाचं दर्शन घेऊया. मित्रांनो, मी मंदिराच्या दिशेने चाललेलो आहे. तरी तुम्ही पाहू शकता कुर्डू गावच्या यात्रेसाठी श्री नागनाथ महाराज मंदिर कशा प्रकारे विद्युत रोषणाने सजवण्यात आलेले आहे. आतमध्ये देवाची आरती चालू आहे. आपण आतमध्ये जाऊयात. तुम्ही पाहू शकता श्री नागनाथ महाराज यांच्या मूर्तीला यात्रेसाठी मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर आणत आहेत. तरी आता या ठिकाणाहून रथामध्ये या मूर्तीचं स्थानापन्न होईल आणि त्याचबरोबर या मूर्तीची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात येईल. मित्रांनो, या ठिकाणी देवाच्या मूर्तीची स्थापना रथामध्ये करण्यात आलेली आहे. तरी आता या ठिकाणाहून हा रथ संपूर्ण गावामध्ये याची मिरवणूक काढण्यात येईल. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत जत्रेमधील पाळण्यांच्या ठिकाणी.
या ठिकाणी हवेचा मिकी माऊस, ज्यामध्ये लहान मुलं उड्या मारतायत, तुम्ही पाहू शकता. किती आनंद उत्साहात या ठिकाणी कुर्डुगावची यात्रा पार पडत आहे. लहान लहान चिमुकले या ठिकाणी पाण्याच्या बोटमध्ये बसलेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी लहान मुलांसाठी व मोठ्या माणसांसाठी देखील पाळणे आलेले आहेत. कशा प्रकारे ते या यात्रेचा आनंद घेत आहेत तुम्ही पाहू शकताय. विविध प्रकारचे दुकाने या यात्रेमध्ये आलेले आहेत. महिला भगिनीसाठी या ठिकाणी ज्वेलरी, त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी खेळणे इत्यादी गोष्टींची दुकाने या ठिकाणी आलेली आहेत. कानातले पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, आता आम्ही यात्रेतून बाहेर आलेलो आहे. तर तुम्हाला या कुर्डुगावची यात्रा कशी वाटली ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.